फुलंब्री येथील जागृत देवस्थान नागनाथ मंदिर येथे आमदार हरिभाऊ बागडे यांनी प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून 35 लाख रुपये किमतीचे सभागृह मंजूर केले असून संबंधित सभागृहाच्या कामाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, तालुका अध्यक्ष सांडू जाधव, काळुबा हापत, कान्होरीचे माजी सरपंच प्रभाकर सोटम, एकनाथ ढोके, वाल्मिक जाधव, अजय शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। फुलंब्री शहर ज्याप्रमाणे झपाट्याने वाढत आहे त्याचप्रमाणे येथील नागरिकांच्या समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। या समस्या निर्माण होऊ नये म्हणून हा दृष्टिकोन समोर ठेवून माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट वेगवेगळ्या संकल्पना राबवत असतात। या संकल्पनेचा भाग महान नागनाथ मंदिराच्या संस्थानाच्या वतीने फुलंब्री कान्होरी गावाच्या शिवेवर नागनाथ मंदिराची मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून येथील मंदिराचे काम भव्य दिव्य करण्यात आले। याच मंदिर परिसरात नगरपंचायतचे 2 घाट निर्माण करण्यात आले असून येथे 10व्याचे कार्यक्रम होतात। संबंधित धार्मिक कार्यक्रम होत असतात। निवारा म्हणून आमदार हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून 35 लाख रुपये किमतीचे भव्य सभागृह निर्माण होणार असून 10व्याच्या निमित्त होणारे विविध धार्मिक कार्यक्रमासाठी या सभागृहाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याने या सभागृहामुळे जवळपास 15 ते 20 गावातील नागरिकांना याचा फायदा होणार असून निवारा उपलब्ध केल्यामुळे नागरिकांनी आमदार हरिभाऊ बागडे यांचे आभार मानले। यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती।